प्रशांत कोरटकरचा शोध घेण्यासाठी चंद्रपुरात गेलेलं पोलीस पथक अखेर खाली हात परतलंय। कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपुरातून पुन्हा नागपुरात परतलंय। फरार प्रशांत कोरटकर कोल्हापूर पोलिसांना चंद्रपुरात सापडला नाही, तर प्रशांत कोरटकरकडून पोलीस तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सुद्धा समोर येतंय। दुबईतील जुने फोटो टाकून प्रशांत कोरटकरकडून दिशाभूल करण्यात आली। छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर अद्याप सुद्धा पोलिसांना गोंगार देतोय। पोलिसांना प्रशांत कोरटकरला ताब्यात घेण्यासाठी अद्याप तरी अपयश आलेलं आहे। कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपुरात दाखल झालं, मात्र कोल्हापूर पोलिसांना खाली हातानेच परतावं लागलं आहे। दुबईतील जुने फोटो टाकून प्रशांत कोरटकरकडून त्या ठिकाणी दिशाभूल करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपुरातून आता पुन्हा उपराजधानी नागपूरमध्ये दाखल झालंय। त्यामुळे प्रशांत कोरटकरला ताब्यात घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला आणखी किती वेळ लागणार याबाबत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। प्रशांत कोरटकर याच्याकडून मात्र पोलीस तपासामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यामध्ये काही जुने फोटो टाकून दुबईतील जुने फोटो टाकून प्रशांत कोरटकरकडून दिशाभूल करण्यात आल्याचं सुद्धा समोर येत आहे। इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याच्या प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोप झाले, चर्चा झाले आणि त्यानंतर प्रशांत कोरटकर याच्या विरोधात आंदोलन सुद्धा झाली। कोल्हापूर पोलिसांचं पथक या आधीपासून खरं तर प्रशांत कोरटकरची शोध मोहीम सुरू आहे, मात्र चंद्रपुरात प्रशांत कोरटकर असल्याची माहिती मिळाल्याने कोल्हापूर पोलिसांचं पथक हे चंद्रपुरात दाखल झालं। मात्र त्या ठिकाणी सुद्धा अखेर पोलिसांना प्रशांत कोरटकरला ताब्यात घेण्यात अपयश आलं। त्यामुळे आगामी काळात आणखीन प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळण्यासाठी किती वेळ पोलिसांना लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। फरार प्रशांत कोरटकर कोल्हापूर पोलिसांना चंद्रपुरात सापडला नाही। या संदर्भात वारंवार सत्ताधारी पक्षावरती आरोप सुद्धा केले जात आहेत। पोलीस प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अर्थात दुबईतले थेट जुने फोटो टाकून प्रशांत कोरटकरकडून मात्र दिशाभूल करण्यात आल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे। मागच्या आठवडाभरापेक्षा जास्त कालावधीपासून प्रशांत कोरटकर हा पोलिसांना गुंगारा देतो। या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी कोल्हापूरहून आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले। शेखर, खरं तर प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली आणि त्या संदर्भात कोल्हापूर पोलिसांचं पथक हे चंद्रपूरमध्ये दाखल झालं, मात्र पुन्हा एकदा कोल्हापूर पोलिसांच्या हाती निराशाच लागली आहे, कारण प्रशांत कोरटकर अद्याप फरार आहे। काय सांगशील सविस्तर? करण बरोबर आहे। कोल्हापूर पोलिसांचं एक पथक जे आहे ते चंद्रपूरमध्ये गेलं होतं, मात्र चंद्रपूरमध्ये ज्या ठिकाणी प्रशांत कोरटकर जो आहे तो थांबला होता त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी तपास घेतला। शिवाय चंद्रपूर पोलिसांची देखील मदत घेऊन काही ठिकाणी शोध जो आहे तो प्रशांत कोरटकरचा घेतला, मात्र त्या ठिकाणी पोलिसांच्या हाती जी आहे ती निराशाच लागलेली आहे। पोलीस जे आहेत ते कोल्हापूर पोलीस चंद्रपूरवरून आता पुन्हा एकदा नागपूरकडं परतलेले आहेत। खरं तर गेले 4 ते 5 दिवसांपासून प्रशांत कोरटकर जो आहे तो पोलिसांना मिळत नाही। घरामध्ये देखील त्यांच्या अनेकांची चौकशी केली, मात्र प्रशांत कोरटकरचा कोणत्याही पद्धतीनं पत्ता जो आहे तो मिळताना पाहायला मिळत नाही। त्यामुळं प्रशांत कोरटकर याचा शोध घेण्यासाठी एकूण 2 पथकं जी आहेत ती कोल्हापूरची नागपूरमध्ये त्या ठिकाणी ठिय्या मांडून आहेत, मात्र त्यांना कुठल्याही पद्धतीनं कोरटकर जो आहे तो मिळून येताना पाहायला मिळत नाही। त्यामुळं एकंदरीतच तपासाची चक्र जी आहे ती अधिक गतिमान करण्याची गरज आहे। अशा पद्धतीनं 4 ते 5 दिवस प्रशांत कोरटकर जो आहे तो त्या ठिकाणी मिळत नाही। त्यामुळं नेमकं या ठिकाणी आता पोलिसांनी आणखीन कशा पद्धतीचा अवलंब जो आहे ते या ठिकाणी करणं गरजेचं आहे, यासाठी देखील पोलीस जे आहे ते प्रयत्न करताना पाहायला मिळतील। मात्र सध्या तरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे जे पथक चंद्रपूरमध्ये पोलिसांचं गेलं होतं ते आता रिकाम्या हातीत जे आहे ते नागपूरमध्ये पुन्हा एकदा आलेलं आहे। चंद्रपूरमध्ये कोणत्याही पद्धतीने त्याचं त्या ठिकाणी वास्तव्य जे आहे ते आढळून आलेलं नसल्याचं पोलिसांची माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळे निश्चितच आहे पोलीस आता कशा पद्धतीने पुढचा जो आहे तो तपास करणार, कोरटकर याला ताब्यात घेऊन खरं तर पोलीस कोल्हापूरला परत येणार का हे देखील पाहणं पुढच्या काळात गरजेचं असणार। शेखर, आगामी काळात या संदर्भातल्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।